हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे सुक्या मोरीचं कालवण. तर त्याच्यासाठी इथे मी सुकी मोरी घेतलेली आहेत, मोठेच तुकडे केलेले आहेत त्याचे. तर आता हे आपल्याला भिजत ठेवायचे कारण ही खूप खारट असते आणि वरची जी काळीवाली स्किन आहे तर ती पण आपल्याला काढायची आहे. तर त्याच्यासाठी इथे मी गरम पाणी घालते, त्याच्यामध्ये मोरी भिजेल एवढं गरम पाणी घालून ठेवते. एक अर्धा ते पाऊण तास आपल्याला ही भिजत ठेवायची आहे, म्हणजे त्याची स्किन पण सहज निघते आणि त्याच्यातला खारटपणा आहे तो पण कमी होतो. तर त्याच्यासाठी भिजत ठेवते आणि त्याच्यानंतर आपण मसाला त्याच्यासाठी लागणार तयार करून घेऊया भिजते तोपर्यंत. तर इथे मी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत. याच्यामध्ये आहे बडीशेप, धने, दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी आणि लवंग. तर हे जरासं घेतलेलं आहे आणि ते आता मी तव्यावर फ्राय करून घेते. तर फ्राय करण्यासाठी इथे मी जरासं तेल घातलं आहे, म्हणजे ते चांगलं फ्राय होईल. आणि आता आपण इथे घालूया 2 लसूण पाकळ्या घालते आणि थोडासा आल्याचा तुकडा घातलेला आहे. तर ते पण चांगलं परतवून घेऊया. आणि आता आपण याच्यामध्ये कट केलेला कांदा घालूया. तर एक मोठ्या साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे आणि तो पण आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर इथे बघा कांदा चांगला परतवून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घालूया आणि ते पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे आपण खोबरं आणि कांदा भाजून झालेला आहे. आता आपण हे थंड करत ठेवूया आणि तोपर्यंत मोरी पण आपली भिजतेच आहे. तर एक अर्धा पाऊण तासानंतर बघा मोरीवरची जी काळी स्किन होती ती सहज निघते आणि ह्याच्यातला जो खारटपणा आहे तो पण कमी होतो. तर ह्याला आपल्याला अजून 2-3 वेळा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे तो खारटपणा पूर्ण नाहीसा होतो आणि कालवण आपलं खारट नाही होत. आणि ह्या मोरीमध्ये आपल्याला मीठ घालायची गरजच नाही पडत, कारण एवढा खारटपणा असतोच त्याच्यामध्ये. तर आता मी ह्याच्यावरची स्किन जी आहे ती काढून घेते आणि हे खूप मोठे तुकडे आहेत तर ते मी अजून थोडेसे कट करून छोटे करणार आहे. तर इथे मी वरची जी स्किन होती ती काढून घेतली आहे सगळी आणि मोरी जास्त ड्राय झालेली त्याच्यामुळे ती अशी विरघळल्यासारखी होते. तर मी त्याचे थोडे छोटे छोटे अजून तुकडे करून घेते. एकदम छोटे नाही करणार आहे, फक्त एकाचे 2 असे किंवा 4 तुकडे करून घेणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी हे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला वाटलं तर मोठे पण ठेवू शकता. आता आपण कालवण बनवायला घेऊया. तर एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातले आणि त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घालते. तो कांदा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आणि आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूया. तर इथे मी हळद घातलेली आहे, त्याच्यानंतर घालते लाल मिरची पावडर. गरम मसाला घालण्याची गरज नाही आहे कारण आपण वाटणामध्ये खडे मसाले घातलेलेच आहेत, त्याच्यामुळे मी इथे गरम मसाला नाही वेगळा वापरत आहे. आणि इथे मी आता बटाट्याचे तुकडे, एक बटाटा कट करून घातलेला आहे, कारण मोरीमध्ये खूप खारटपणा असतो. तर त्याच्यामुळे बटाटा घातल्यावर त्याच्यामधला थोडासा खारटपणा बटाट्यामध्ये शोषून घेतला जातो आणि मोरीचं कालवण एवढं खारट नाही होत. तर त्याच्यामुळे एक बटाटा घातलेला आहे. आणि इथे आपलं वाटण जे बनवलेलं होतं ते पण थंड झालेलं आहे, तर ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि इथे बटाटा आपला शिजत आलेला आहे, तर तो बघूया. जास्त शिजवायचा नाही आहे, अर्धा कच्चा ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये मोरी घालायची आहे जी आपण भिजवून ठेवलेली आहे. इथे मोरी घालून घेऊया आणि परत एकदा थोडा वेळ आपण शिजवून घेऊया ही. इथे मोरीला पण छान उकळी आलेली आहे. तर एक 2 मिनटं अजून मी शिजवून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला जे वाटण बनवलं आहे आपण ते याच्यामध्ये घालायचं आहे. तर इथे बघा आता आपण वाटण घालून घेऊया, कारण मोरी पण आपली बऱ्यापैकी शिजत आलेली आहे आणि बटाटे पण शिजलेत.
लसूण घालून चांगलं मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर एक छान आपण उकळी काढून घेऊया। झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी शिजवून घेतलेली आहे आणि बघा छान उकळी आलेली आहे आणि मोहरीचं कालवण आपलं तयार झालेलं आहे इथे। मोहरी आपली छान तयार झालेली आहे, तर आता ह्याच्यामध्ये मी कोकम घालते आणि परत एक झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घेतली आणि आता आपण वरून गॅस बंद केला आहे आणि वरून आता कोथिंबीर घालून घेऊया आणि अशा प्रकारे आपलं मोहरीचं कालवण तयार झालेलं आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल। थँक्यू।